महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली। मात्र या उमेदवारीमुळे महायुतीत मोठ्या प्रमाणात धुसफूस असल्याचं समोर आलं। अकलूजच्या मोहिते पाटलांचा रणजितसिंह निंबाळकरांना विरोध असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकरांनीही उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर गेल्या निवडणुकीत लाखांचं मताधिक्य देणारे मोहिते पाटील विरोधात, तर गेल्या निवडणुकीतील विरोधी उमेदवार संजय शिंदे बाजूने, फलटणमधील रामराजे निंबाळकर गटाचा जाहीर विरोध, तर माण सांगोल्याचे आमदार पाठीशी, असं चित्र असलेला माढा लोकसभा मतदारसंघ गेल्या 15 दिवसातील घडामोडींमुळे साऱ्या राज्यात लक्षवेधी ठरलाय। गेल्या निवडणुकीत एका बाजूने धडाडणाऱ्या तोफा यंदाही मैदानात असल्या तरी त्यांची तोंड आता वेगळ्याच दिशेने वळाल्याचं दिसतंय। त्यामुळेच यंदाची येथील लढत रंगतदार ठरणार आहे। भारतीय जनता पक्षाने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली। त्यामध्ये प्रामुख्याने मोहिते पाटील फॅक्टर महत्त्वाचा ठरला असून या कुटुंबाने यंदा विरोधात तलवार उपसलेली आहे। त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले मंत्री गिरीश महाजन यांना नागरिकांच्या रोष घोषणांना सामोरं जावं लागलं। धैर्यशील मोहिते पाटील यांनाच उमेदवारी मिळावी या मागणीसाठी कुटुंबातील सदस्य विविध तालुक्यांमध्ये संपर्क मोहिमेवर आहेत। एकीकडे कुटुंब आणि समर्थकांचा दबाव तर दुसरीकडे पक्षाची शिस्त यांच्यामध्ये भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची कोंडी झाली। गेल्या वेळी मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने निंबाळकर यांना लाखांहून अधिक मताधिक्य मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली अकलूजची सभा गाजली होती, परंतु निंबाळकर यांनी गेल्या 5 वर्षात दुर्लक्ष करून उलट आपल्या विरोधकांचा बळ दिल्याचा आरोप करून मोहिते पाटील समर्थकांनी उघड संघर्षाची भूमिका घेतली। त्यामुळे यंदा निंबाळकर यांना माळशिरस व परिसरातून किती बळ मिळणार हा प्रश्न आहे। अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांनीही समर्थकांचा मेळावा घेऊन उमेदवार बदला, अन्यथा काही वेगळा निकाल लागल्यास जबाबदार धरू नका असा इशारा दिलाय। मात्र गेल्या वेळी विरोधात उभे असलेले शिंदे कुटुंबीय तसंच सांगोल्याचे शहाजीबापू पाटील आणि मानचे आमदार जयकुमार गोरे यंदा निंबाळकर यांच्या पाठीशी दिसत आहेत। महाविकास आघाडीमध्ये अनेक नावांची चर्चा आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना ही जागा मिळणार का याबाबत ही उत्सुकता आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांचे समर्थकही हाती तुतारी घ्या असा नारा देत आहेत। संजीवराजे निंबाळकर यांच्याही समर्थकांनी तोच आग्रह धरलाय। मात्र रामराजे यांनी तशी थेट भूमिका घेतलेली नाहीये। मोहिते पाटील यांच्या कारखान्यांना सरकारनं मदत केलेली आहे, तसंच घरातही आमदारकी दिली आहे। त्यामुळे दोन्ही गट महाशक्तीच्या विरोधात कितपत जाणार याबाबत कोणीही सध्या तरी छातीठोकपणे सांगत नाहीये। गेल्या वेळचे उमेदवार संजय शिंदे यंदा निंबाळकर यांच्या पाठीशी आहेत। जानकर यांच्या धनगर समाजाची माढ्यासह शेजारील बारामतीमध्येही मोठी लोकसंख्या आहे। मराठा आंदोलनाचेही परिणाम काय जाणवणार हे दोन्ही मुद्दे दोन्ही मतदारसंघामधून महत्त्वाचे ठरणार आहेत। सोलापुरातील उमेदवारी आणि माढ्यातील गणितही एकमेकांवर अवलंबून आहेत। अजित पवार बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी तिथं नव्यानं पेरणी सुरू केली आहे। त्यातून कोणते पीक निघणार याची उत्सुकता आहे। काही दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षानंही या जागेची मागणी केली होती। मतदारसंघाच्या फेररचनेनंतर सोलापुरातील माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तसंच साताऱ्यातील फलटण आणि माण अशा तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ अस्तित्वात आला। प्रारंभी शरद पवार यांनी तिथून मोठा विजय मिळवला, नंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला। गेल्या निवडणुकीत मात्र भाजपनं या मतदारसंघावर ताबा मिळवला। गेल्या 5 वर्षात पाणी प्रश्नासह विविध विकास कामं केल्याचा निंबाळकर यांचा समर्थकांचा दावा आहे, तर विरोधकांकडून ते निष्क्रिय असून न केलेल्या कामांचे श्रेय लाटत असल्याचा आरोप करण्यात आला। फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाबाबत ही श्रेयवाद सुरू आहे। त्यामुळेच निवडणूक लोकसभेची असली तरी हे गटातटीचा वाद राष्ट्रीय प्रश्नांवरती भारी ठरत आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।